स्टुडंट्स, मी प्राध्यापक श्रावण बनसोडे. प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशनच्या तिसऱ्या लेक्चरमध्ये आपलं स्वागत आहे. कॉर्पोरेट अकाउंटचा आपण तिसरा प्रॉब्लेम पाहत आहोत, प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन. आपण पाहिलं पाठीमागं रेशो कॅल्क्युलेशन पाहिलं. याच्यामध्ये जे अलोकेशन होतं एक्सपेन्सेसचं ते दोन बेसिसवरती होत असतं. एक असतं टाईम बेसिस आणि दुसरं असतं सेल्स बेसिस. टाईम बेसिस आपण पाहिला कोणकोणते एक्सपेन्सेस टाईम बेसिसवर घ्यायचे, ज्याचं अलोकेशन टाईम बेसिसवरती करायचं ते आहेत म्हणजे जे आपण मंथली किंवा इयरली पेड करत असतो असे एक्सपेन्सेस. त्याच्यानंतर पाहिलं सेल्स बेसिस, जे एक्सपेन्सेस टोटली सेल्सवरती डिपेंड आहेत ते सारेच एक्सपेन्सेस म्हणजे सेल्सवरचे. उदाहरणार्थ ॲडव्हर्टाइजमेंट असेल, कमिशन असेल, एजंटचं कमिशन असेल, बॅड डेट्स असतील वगैरे वगैरे. ठीक आहे. तर आपण काल प्रॉब्लेम पाहिला, आज आपण थोडासा मोठा प्रॉब्लेम पाहूया. त्याच्यापेक्षा पहिला प्रॉब्लेम तुमच्या समोर असेल, काय रे प्रॉब्लेम? तर दीपिका कंपनी लिमिटेड वॉज इनकॉर्पोरेटेड ऑन 1st October 2018 विच रनिंग काय म्हणते. मग त्याच्यानंतर रणवीर नावाच्या व्यक्तीने ती कंपनी जी आहे ती एक रनिंग बिझनेस त्यांचा दीपिकाचा 1 एप्रिल 2018 या तारखेला टेक ओव्हर केला. त्याच्यानंतर तुम्हाला जे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिसत आहे ते सगळं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 31 मार्च 2019चं दिलं आहे. या ठिकाणी आपल्याला बेसिक कॅल्क्युलेशन म्हणजे रेशो कॅल्क्युलेशनसाठी 3 डेट पाहिजे होत्या, त्या 3 डेट आपल्याला भेटल्या आहेत. नंबर 1 ॲक्विजिशनची डेट, नंबर 2 आहे इनकॉर्पोरेशनची डेट आणि नंबर 3 जी आहे ती म्हणजे प्रॉफिट जे काही इयर एंडेड आहे ते. तर आपण पाहूया नंबर 1 काय होतं. तर असं रेशो कॅल्क्युलेशन करत असताना असेंडिंग ऑर्डरमध्ये तिन्ही डेट्स आपल्याला घ्यायच्या आहेत. असेंडिंग म्हणजे चढत्या क्रमानं आपल्याला त्या डेट्स घ्यायच्या आहेत. पहिली कोणती येईल तर बिझनेस टेक ओव्हर ॲक्विजिशन केलेली 1 एप्रिल 2018. 1 एप्रिलला काय झालं रे तर कंपनी ॲक्विजिशन किती 1 एप्रिलला. त्याच्यानंतर इनकॉर्पोरेशनची डेट किती आहे रे? इनकॉर्पोरेशनची डेट आहे 1 ऑक्टोबर 2018. काय झाले यावेळेस इनकॉर्पोरेटेड झाली कंपनी. आणि तिसरं तुम्हाला इयर एंडिंग दिलंय 31 मार्च 2019. काय रे हे इयर एंडिंग, इयर एंड होत आहे. ठीक आहे. मग आता रेशो कॅल्क्युलेशन करण्यासाठी सोपी पद्धत आहे. या तिघांमधला डिफरन्स काढून घ्या. 1 एप्रिल टू ऑक्टोबर, ऑक्टोबर म्हणजे ऑक्टोबरचा महिना नाही तर त्याच्या पाठीमागचा महिना, कारण 1 तारीख आहे. मग एप्रिल पासून मंथ मोजा. एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर किती होतात रे तर 6 मंथ होतील. आणि ऑक्टोबर पासून मार्च पर्यंत जर मंथ तुम्ही कॅल्क्युलेट केले तर इथं सुद्धा 6 मंथ होतील. ठीक आहे. तर 6 महिने रेशो किती आला आपला 6:6. या रेशोला परत बारक करून घ्या, रेशो येईल 1:1. एकास एक या ठिकाणी आपला रेशो येईल. लक्षात येते रेशो कॅल्क्युलेशन. देन आपण आता सेल्स रेशो पाहूया. सगळ्यात खाली सांगितलंय बघा, काय सांगितलंय, द टोटल सेल्स फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019 वॉज ₹1 लाख. किती आहे पूर्ण वर्षभराचं सेल्स किती आहे रे? 1 लाख रुपये हे वर्षभराचं सेल्स आहे. ऑफ विच म्हणजे च्या पैकी 50,000 50,000 हे प्री इनकॉर्पोरेशन पिरियडचे आहेत. कशाचे आहेत रे तर प्री इनकॉर्पोरेशन पिरियडचे आहेत. ठीक आहे. प्री इनकॉर्पोरेशन पिरियडचे 50,000. मग 1 लाख पूर्ण वर्षाचे असतील, प्री इनकॉर्पोरेशनचे 50,000 असतील, तर उरले किती तर उरले 50,000. हे असतील पोस्ट इनकॉर्पोरेशनचे. कशाचे रे तर हे असतील पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियडचे. याचा जर आपण रेशो कॅल्क्युलेट केला तर किती येईल 5:5. म्हणजेच याला बारीक केलं 1:1 आला रेशो. हा आला आपला सेल्सचा रेशो, सेल्स रेशो. आणि दुसरा आहे कोणता तर असेल हा टाइम रेशो. ओके. आता आपण याच्यानंतर ऍक्च्युअल प्रॉब्लेम कसा असतो
ते पाहणार आहोत. तर तुम्ही ऍक्च्युअल प्रॉब्लेम पाहण्यासाठी आपण थोडा हे स्वच्छ करून घेऊया. चला, तर सेल्स रेशो आला होता किती आपला 1:1. तसंच टाइम रेशो सुद्धा आला होता 1:1. सो आता आपण जे काही आयटम्स आहेत तुम्हाला सॅलरी पासून खाली, तर ते आयटम 1 बाय 1 टाइम रेशो असेल तर टाइम रेशोच्या प्रमाणात, सेल्स रेशो असेल तर सेल्स रेशोच्या प्रमाणात, किंवा डायरेक्ट पोस्टिंग करायचे असे एक्सपेन्सेस पाहणार आहोत. ठीक आहे. तर पहिला आहे सॅलरी. सॅलरीची फुल अमाऊंट आहे 60,000 रुपये. मग सॅलरी आपण टाइम वरती देतो का रे? तर हो, सॅलरी हा टाइम बेसिसचा एक्सपेन्सेस आहे, म्हणून याच्या ब्रॅकेटमध्ये लिहिला आपण टाइम. मग रेशो आहे 1:1. फुल अमाऊंट आहे 60,000. 60,000ला 1:1 या प्रमाणात डिवाइड करा. किती आलं? 30,000. ठीक आहे, 30,000 रुपये. 30,000 रुपये. नेक्स्ट, याच्यानंतर पुढचं आहे रेंट अँड टॅक्सेस. रेंट अँड टॅक्सेस सुद्धा काय रे? तर आपल्याला रेंट अँड टॅक्सेस सुद्धा टाइम वरतीच पेड करावे लागतात. मग फुल अमाऊंट आहे त्याची 4,000. 1:1 या प्रमाणात रेशो आहे 1:1, म्हणून आपण 1:1 या प्रमाणात डिवाइड करूया 4,000ला, तर येईल 2,000. नेक्स्ट, पुढचा आहे इन्शुरन्स. इन्शुरन्स घ्या. इन्शुरन्स सुद्धा आपण इयरली पेड करत असतो. इन्शुरन्सची अमाऊंट किती आहे? फुल अमाऊंट, इन्शुरन्सची फुल अमाऊंट आहे 8,000. याला परत आपण डिवाइड करा. याचा बेसिस ऑफ अलोकेशन काय? तर टाइम. 1:1 या प्रमाणामध्ये डिवाइड करून टाका. 8,000ला किती आलं रे? 4,000. नेक्स्ट, पुढचा पार्ट काय आता? सेल्समॅन कमिशन. काय रे? सेल्समॅनचं कमिशन. आता तुम्ही म्हणाल हे काय नवीन? सेल्समॅन कमिशन. ठीक आहे. सेल्समॅन कशासाठी अपॉइंट करतो? तर सेल इन्क्रीज करण्यासाठी. मग तिला दिलं जाणारं जे कमिशन आहे ते कशावरती डिपेंड राहणार आहे? तर सेल्स वरती. म्हणून याच्या ब्रॅकेटमध्ये आपण लिहिलं सेल्स. मग सेल्स रेशो किती आहे? हा सुद्धा 1:1 या प्रमाणातच आहे. मग फुल अमाऊंट किती आहे रे? 2,000. 2,000ला 1:1 मध्ये डिवाइड करा. 1:1 मध्ये जर डिवाइड केलं तर किती आलं? 1,000. नेक्स्ट आहे ऑडिट फीस. आयटम काय रे? ऑडिट फीस. लिहा ऑडिट फीस. ऑडिट जे आहे ते आपल्याला ऑडिट वर्षाला बरोबर करावं लागत असतं. मग हे सेल्स वरती डिपेंड आहे का रे ऑडिट फीस? तर बिलकुल नाही. ऑडिट फीस किंवा हे जे आहे ते टोटली टाइम, आपण वर्ष झालं की ऑडिट करावंच लागतं, म्हणून टाइम वरती डिपेंड आहे. म्हणून याच्या ब्रॅकेटमध्ये आपण लिहिलं बेसिस ऑफ अलोकेशन टाइम. रेशो किती आहे टाइमचा? 1:1. त्याची फुल अमाऊंट आहे 4,000. याला डिवाइड करा 1:1 मध्ये. 2,000. नेक्स्ट, पुढचा पार्ट काय रे? तर पोस्टेज. काय रे बाबा? तर एक्सपेन्सेस आहे. हा सुद्धा टाइम वरतीच बिअर केला जातो, म्हणून याच्या ब्रॅकेटमध्ये लिहा टाइम. मग फुल अमाऊंट किती आहे रे बाबा पोस्टेजची? तर 1,000 रुपये. मग 1,000ला जर आपण 1:1 या प्रमाणात डिवाइड केलं तर किती आलं रे? 500 रुपये. पुढचा पॉइंट, पोस्टेज नंतर इन्कम टॅक्स, ट्रॅव्हल्स कमिशन, किंवा आपल्या जे काही एजंट लोक आहेत त्यांनी ट्रॅव्हल केलं असेल की त्याला दिलं जाणारं ट्रॅव्हलचं कमिशन असेल. ठीक आहे. मग ते सुद्धा आपलं कशावरती डिपेंड राहणार आहे रे? ट्रॅव्हल्स कमिशन हे आपलं सेल्स वरती डिपेंड राहणार आहे. ट्रॅव्हल्स कमिशन. ठीक आहे. किती आहे? सेल्स. बेसिस ऑफ अलोकेशन सेल्स. किती आहे बाबा ट्रॅव्हल्स कमिशन? तर ते आहे 1,500. याला डिवाइड करा 1:1 मध्ये. 750. याच्यानंतर पुढचा पार्ट काय महत्वाचा आहे? इन्कम टॅक्स प्रोव्हिजन. इन्कम टॅक्स प्रोव्हिजन. काय रे? इन्कम टॅक्स प्रोव्हिजन. याला मी स्टार करतोय. याला थोडस मी हायलाइट सुद्धा करणार आहे. ठीक आहे. इन्कम टॅक्स प्रोव्हिजन, टॅक्सेस जर असतील तर ते आपण टाइम वरती पेड करणार आहोत. ठीक आहे. जर प्रोव्हिजन करून ठेवली असेल तर ते टाइम वरचा बी एक्सपेन्सेस नाही आणि की तुमचा सेल्स वरचा एक्सपेन्सेस नाही. डायरेक्ट तुम्ही त्याला पोस्ट मध्ये जेवढी काही अमाऊंट असेल तेवढी ट्रान्सफर करायची आहे. मग किती आहे इन्कम टॅक्स प्रोव्हिजन? 1,800. 1,800. याच्यानंतरचा पॉइंट काय रे?
तर फॉर्मेशन एक्सपेन्सेस. फॉर्मेशन एक्सपेन्सेस म्हणजे काय रे, तर कंपनी फॉर्म करण्यासाठी आलेला खर्च, थोडक्यामध्ये आपल्या प्रिलिमिनरी एक्सपेन्सेसचा थोडासा लांबून नसलेला भाव, फॉर्मेशन एक्सपेन्सेस. ठीक आहे, फॉर्मेशन एक्सपेन्सेस. मग आपण काय करतो, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस आपण काय करत असतो, डायरेक्टली पोस्टला टाकत असतो. मग त्याच्या भावाला सुद्धा काय करा, डायरेक्टली तुम्ही पोस्टलाच टाकून द्या, जेवढे काही असतील तेवढे. किती आहेत रे, तर 3,000 रुपयाचे फॉर्मेशन एक्सपेन्सेस आहेत. मी याला सुद्धा हायलाइट करणार आहे. ठीक आहे, जे काही डायरेक्टली पोस्टला टाकायचे आहेत असे आयटम मी हायलाइट करत आहे. याच्यानंतर प्रिंटिंग आहे. ठीक आहे, प्रिंटिंग डेलीचा खर्च, करावाच लागणारा खर्च, प्रिंटिंग एक्सपेन्सेस टाइम बेसिस वरती आहे. ठीक आहे, किती असेल प्रिंटिंग, 1000 रुपये असेल तर आपण त्याला किती देणार, 500 अलोकेट करा, 500 रुपये. त्याच्यानंतर प्रिंटिंग झाल्यानंतर डिलिव्हरी एक्सपेन्सेस. कशाची डिलिव्हरी करतो रे, तर आपण जे काही आपले गुड्स सेल केले आहेत त्याची आपण त्याच्या ओनरकडे डिलिव्हरी केली, पोहोचून दिलं, त्याला डिलिव्हरी एक्सपेन्सेस. मग सेल केल्यानंतर जे काही आपण डिलिव्हरी करत असतो, म्हणून याचा बेसिस ऑफ अलोकेशन सेल्स. किती अमाऊंट आहे रे, तर 600 रुपये आहे. 600 रुपये डिलिव्हरी एक्सपेन्सेस आले. याला 1:1 या प्रमाणात जर डिवाइड केलं तर 300 रुपये, 300 रुपये. याच्यानंतर पुढचा पार्ट काय रे, कॅरिएज आउटवर्ड. कॅरिएज आउटवर्ड सुद्धा आपलं विकलेल्या वस्तू आपण आपल्या ओनरला पाठवत असतो, त्यांच्या ओनरला, म्हणजे विकलेल्या वस्तू, डायरेक्ट संबंध कशाची, सेल्सची. मग याचा सुद्धा बेसिस ऑफ अलोकेशन तेच, कॅरिएज आउटवर्ड. काय रे, सेल्सच. टोटल अमाऊंट किती आहे कॅरिएज आउटवर्डची, तर आउटवर्डची अमाऊंट आहे 400 रुपये. मग आपण डिवाइड करा 1:1 या प्रमाणामध्ये, 200 रुपये, 200 रुपये. नेक्स्ट पुढचा एक्सपेन्सेस कोणता आहे रे, तर जनरल एक्सपेन्सेस आहे. ठीक आहे, जनरल एक्सपेन्सेस अलोकेट करा रेग्युलर बेसिस न. जनरल एक्सपेन्सेस किती आहे, टाइम बेसिस याचा सुद्धा. जनरल एक्सपेन्सेस किती आहेत या ठिकाणी, तर 3,500 आहेत. मग अलोकेट करत असताना अर्धे 1,750, 1,750 अलोकेट करून टाका. बरोबर आहे, रेशो कसा आहे, 1:1. याच्यानंतर आहे इलेक्ट्रिसिटी एक्सपेन्सेस. इलेक्ट्रिसिटी बिल आपण मंथली पेड करत असतो, बरोबर आहे. इलेक्ट्रिसिटी एक्सपेन्सेस किती रुपये, इलेक्ट्रिसिटी एक्सपेन्सेस टोटल अमाऊंट आहे 800 रुपये. तत्पूर्वी हे टाइम टू टाइम पे करावं लागतं, म्हणून आपण याला टाइम बेसिस लिहिला. 400 रुपये, 400 रुपये, 800 रुपये असल्या कारणानं. याच्यानंतर पुढचा पार्ट काय रे, तर डेप्रिशिएशन आहे. काय, तर डेप्रिशिएशन आपण टाइमली चार्ज करत असतो, बरोबर आहे, म्हणून मी टाइम लिहिलं. अमाऊंट किती आहे डेप्रिशिएशनची, 400 रुपये आहे, बरोबर आहे. मग अर्धी करा, 200 रुपये, 200 रुपये, 1:1 या प्रमाणामध्ये, रेशो 1:1 आहे म्हणून. त्याच्यानंतर शेवटचे दोन जे आहेत ते महत्वाचे आहेत, त्याला सुद्धा मी स्टार करणार आहे. ठीक आहे, कोणते रे, तर दोन आहेत, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस हे जे एक्सपेन्सेस आहेत ते डायरेक्टली आपल्याला पोस्टला टाकायचे आहेत. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस कोणकोणते, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस हे टाइम वरतीही नाही किंवा सेल्स वरतीही नाही, डायरेक्टली आपण पोस्टला टाकूया. किती आहेत रे, तर 1,000 रुपयाचे आहेत. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस 1000. या ठिकाणी आपल्याला 3 भेटले, इन्कम टॅक्स प्रोव्हिजन, फॉर्मेशन एक्सपेन्सेस, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस, आणि लास्टली गुडविल रिटर्न ऑफ. ठीक आहे, काय रे, गुडविल रिटर्न ऑफ. गुडविल रिटर्न ऑफ, गुडविल रिटर्न ऑफ, गुडविल रिटर्न ऑफ केली, कमी केली, ही सुद्धा आपण डायरेक्टली पोस्टला दाखवला जाणारा एक्सपेन्सेस आहे. किती रिटर्न ऑफ केली रे, तर या ठिकाणी आपण 2,000 रुपयाची गुडविल रिटर्न ऑफ केली, कमी केली. मग आपल्याला किती एक्सपेन्सेस जे डायरेक्टली पोस्टमध्ये टाकायचे भेटले आतापर्यंत, तर नंबर 1 प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, नंबर 2 असेल इन्कम टॅक्स प्रोव्हिजन. मी काय म्हणतो, इन्कम टॅक्स प्रोव्हिजन फक्त टॅक्सेस पेड केला असेल तर ते टाइम बेसिसचे असेल.
इन्कम टॅक्स प्रोव्हिजन जर आलं ते डायरेक्टली आपण पोस्टला टाकूया. देन आहे फॉर्मेशन एक्सपेन्सेस, पुढे आहे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस, लास्टली गुडविल. आणि या व्यतिरिक्त जर तुम्हाला पाहायचं असेल लिस्ट, टोटल लिस्ट, तर मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक देईल, तिथून जाऊन तुम्ही किती डायरेक्ट पोस्टला टाकायचे ते आयटम तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. याच्यानंतर क्रेडिट साईडला फक्त याच्यानंतर नेट प्रॉफिट आहे जे की आपण राऊंड फिगर करणार आहोत. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण ग्रॉस प्रॉफिट बघूया क्रेडिट साइड. ठीक आहे. इथं पर्टिक्युलर्स लिहू बाय ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट कशाच्या वर अलोकेट करणार आहोत आपण? सेल्स वरती. बरोबर आहे. टोटल किती आहेत रे? 1,10,000चं ग्रॉस प्रॉफिट आपल्याकडे आहे. मग याला अलोकेट करा. किती? 1:1 या प्रमाणामध्ये 55,000 आणि 55,000 यामध्ये आपण याला अलोकेट केलेलं आहे. ठीक आहे. मग सिम्पली या ठिकाणी प्रॉब्लेम संपला आपला. याच्यामध्ये जर काही डाऊट असेल तर तुम्ही मला खाली सांगू शकता. काही डाऊट असेल तर मी ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेन. टोटल करा. ह्याची आली 55, इकडची सुद्धा 55, आपला नेट प्रॉफिट काढायचा आणखी, इकडची 55, इकडची सुद्धा 55. जर आपण नेट प्रॉफिट कॅल्क्युलेट केला तर तो नेट प्रॉफिट आपण कॅल्क्युलेट करूया. ठीक आहे. पण या क्रेडिट साइड मधून नेट प्रॉफिट इकडची डेबिट साइड, प्रीच्या क्रेडिट साइड मधून प्रीची डेबिट साइड लेस करा. त्याच्यानंतर पोस्टच्या क्रेडिट साइड मधून पोस्टचे हे सारे एक्सपेन्सेस लेस करा. जे काही शिल्लक राहतं त्याला आपण नेट प्रॉफिट म्हणूया. एक मिनिट. नेट प्रॉफिट जर कॅल्क्युलेट केला तर बरोबर इथे येईल 11,400 आणि इकडे येईल 4,100. टोटल करून घ्या 55,000 55,000. या ठिकाणी आपला प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन हे चॅप्टर थोडक्यात संपलेलं आहे. याच्यानंतर आपण नेक्स्ट चॅप्टर पाहूया. ठीक आहे. तर तोपर्यंत आपण जर व्हिडिओ जर खरंच समजला असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. याच्यामध्ये आपल्याला कॉर्पोरेट अकाउंट, कॉस्ट अकाउंट, सेकंड इयरचे दोन्ही सब्जेक्ट घ्यायचे आहेत 1 by 1. ठीक आहे. तोपर्यंत धन्यवाद.